रे वाव. हॅलो, मी जॅस्मिन आहे आणि मी मुंबईमध्ये एकटी राहते. ऑफिस मधून घरी आल्याच्या नंतर सगळं केलंय, झाडू, लादी, भांडी, डस्टिंग, सगळं 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 केलं आहे. फक्त खायचं बनवलं नाहीये. मिल्कशेक बनवूयात, ते पण विदाउट शुगर. एवढी मोठी मोठी स्ट्रॉबेरी. तर बेस्टी, मला ना जास्त भूक नाहीये, मला ना असं थंड काहीतरी प्यावंसं वाटते, म्हणून मी घरच्या घरी हा शेक बनवतीये. आणि ह्याच्यासाठी मी हे स्ट्रॉबेरी घेतलंय आणि बनाना घेतलाय कट करून, आणि हे घेतलंय, खजूर घेतलेत, त्याच्या बिया काढल्यात, आणि दूध आणि वरून हनी टाकणार, म्हणजे एकदम भारी लागेल. खजूर, स्ट्रॉबेरी आणि बनाना, आणि याच्यामध्ये मी दूध टाकते, थंड दूध मस्त, आणि कच्चं दूध टाकायचं तर मस्त मजा येते. आणि याला हनी टाकायचंय, हे बघा. जास्त पडला पण भारी लागणार आहे. एवढं झालंय आणि मी हे सगळं पिणार आहे. इतकं भारी झालंय ना हे बघा. ह्याच्यामध्ये मी स्ट्रॉबेरी कट करून टाकले आहेत. हे इतकं भारी झालंय ना, ह्याच्यामध्ये सगळ्या फळांची ना टेस्ट लागतीये. सिरियसली, स्ट्रॉबेरीची पण वेगळी टेस्ट लागतीये, खजुराची वेगळी टेस्ट लागतीये, आणि ना केळ्याची वेगळी टेस्ट लागतीये. वाव, आणि ना वेगळा फ्लेवर एक हनीचा येतोय. हा, जाम भारी आहे. एवढं भारी लागणार आहे. वाव. त्याची गरज नाही मुळात. हे घर ठेवून येते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सिरियसली यार, काय मजा आली हे स्ट्रॉबेरी मध्ये मध्ये खाताना आणि असं तो मिल्कशेक पिताना. वाव. हा.